गणेशोत्सवाला एक महिना लांब असला तरी मुंबईमध्ये गणपती बाप्पांच्या उत्सवाची लगबग सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी मोठ्या मंडळांकडून बाप्पांचं आगमन केलं जात आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे शब्द कानावर पडू लागलेले आहेत। गणपती बाप्पाच्या उत्सवाची लगबग सुरू झालेली आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता थेट गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। खरं तर ह्या उत्सवाला अजून एक महिना बाकी आहे, तरी आधी ही लगबग सुरू आहे, कारण की मुंबईमध्ये मोठमोठे गणपती मंडळं आहेत आणि गणपती बाप्पाचं जे आगमन आहे हे एक महिन्यापूर्वी होत असतं। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गर्दी झालेली आहे। जसा गणपती बाप्पाचा उत्सव सुरूच झाला आहे असंच एक वातावरण इथे निर्माण झालेलं आहे। एक तुम्ही बघू शकता भव्य अशी मूर्ती आहे, मोठमोठी मंडळं इथे आहेत आणि मोठमोठ्या मंडळामध्ये एक महिना आधी गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जावी लागते। त्या अनुषंगाने तिथे डेकोरेशन केलं जातं, त्या अनुषंगाने पूर्ण तयारी केली जाते। त्यामुळे ही एक महिन्याच्या आधीची तयारी आहे आणि बाप्पाचं आगमन होताना दिसत आहे। आपण परेल भागामध्ये आलेलो आहोत, बाजूलाच गणपती बाप्पाचा कारखाना आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच कारखान्यातनं असे मोठमोठे गणपतीचं आगमन होत असतं। एक मोठा गणपती मूर्ती तुम्ही बघू शकता का त्याचं आगमन होत आहे आणि त्या आगमनामध्ये लोक जी आहेत ती मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। बँड वाजतायत, ढोलताशे वाजतायत, लोक नाचतायत, मोठा पोलीस बंदोबस्त आहे। एकंदरीतच आता मुंबईमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे असंच आपण बोलू शकतो, कारण की जी एक महिन्याची तयारी असते मंडळाची त्यासाठी अशा प्रकारचं आगमन एक महिन्यापूर्वी आपल्याला पाहायला मिळत आहे। एक वेगळा उत्साह मुंबईकरांमध्ये दिसतोय, एक वेगळं वातावरण मुंबईमध्ये दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।